आखटी खाल्ली, पुन्हा आता कटके घालायच्यात, पुन्हा गवऱ्या टाकून हार करायचा आहे. हुरडा हुरडा खायचा भाजून, चोळायचं, फुकून खायचा. अरे नाही बंद केला. पहिल्यांदा असा खड्डा खाऊन घेतला, त्यानंतर त्यात गवरे वगैरे टाकून तुराट्या टाकल्यात आणि त्याला जाळ वगैरे पेटून आता हार पाडायला ठेवलाय गवऱ्यांचा. आणि आता तो आता भाजा ठेवायचा, जरा हार पाडल्याशिवाय ते करता येत नाही, त्यामुळे आता कंच ठेवायचे त्यात भाजायला. आणि हे असं हातरायचं आहे, त्यावरती तात्या आणि बाप्पा चोळणार आहेत आता कंच. ते तुम्हाला दाखवतोच पुढे व्हिडिओमध्ये. आणि बेस्ट बघा सनसेट झाला आहे मस्तपैकी, चहा वगैरे पिला आत्ताच. हा बघा आजी आली आपली कंच घेऊन. कंच अशी लावायला लागतात ती. अशी कंच ठेवायची आणि त्यावरती हार ठेवायचा, म्हणजे ते गवरे आहे ते सारखवायच्या पुढं हार पडतो त्याचा तो, आणि भाजतात ते. खालनं रस्ते आहे की हाताला रस्ते खाली खाली जिमले निघते ती. हां 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 तुम्हाला लागतं असतं. बाबा कसे करतात बघ ते बघ. इथं इथं हां तसं हात ठेव इथं खाली. लागत नाही रे बाबा. आता हुरडा भाजलाय चोळलाय बरं. बघा सगळा हुरडा काढलाय आणि सुपारी घेऊन तो पाकडायचा ना. आता पकडायचा तात्या आता हुरडा तोडतोय. आता ही कंच भाजले ते. आता ही हुरडा असा तोळायचा आणि मग पकडायचा आणि पुन्हा खायचा. आणि पण हा बघायचं भाजते. हो ही आणि सुद्धा भाजते दोघं आणि चुलती. आता काय राहत नसतं वैष्णवी पाकड हुरडा पार्टी हुरडा पार्टी. हा बघा आपला हुरडा आता रेडी झालेला आहे. तुम्ही एक तर असं पण खाऊ शकता किंवा ह्याचा मिक्सरमध्ये भुगा करायचा, बारीक वाटायचा, लाडू बनवून पण खाऊ शकता. आणि हुरड्यासोबत लसणाची चटणी परत किंवा साधी चटणी आपली आणि गूळ आणि लसणाची पात असं तिन्हीच मिक्सर करून खाऊ शकता. म्हणजे सोबत हे हुरडा, लसूण चटणी आणि आपली साधी चटणी, खोबऱ्याची चटणी आहे आणि लसणाची पात अशी मिक्स करून खायची. एक नंबर लागतं. हा बघा अनिला पण आवडतं. आणि छान लागतंय का? छान आहे का? छान आहे ना. काय काय खाते तू? काय खाते? काय खाते सांग आधी. काय खाते? काय खाते? इथं ठेव इथं ठेव. बाबाला म्हणा खावा. चला पहिल्यांदा हुरडा खाऊन घेतो, नंतर भेटू तुम्हाला. चार्जिंग पण संपत आली. मस्त लागते एक नंबर. चटणी तिखट झाली. हुरडा खाऊन घेतो, भेटतो तुम्हाला नंतर. आपण हुरड्याची गंज जेव्हा हातावरती चोळतो आपटेतून काढल्यानंतर, त्यावेळी ती जास्त गरम असते, त्यावेळी जास्त हुरडा पडत नाही. त्यामुळे अशी कंस आहे ते सोलून सोलून घ्यायची सगळे त्याची बारीक बारीक हे करून. हुरडा बडवायला लागले म्हणा. हो का असा बडवून तर मग अशी आपण जी कंस सोललेली ती अशा सतरंजीमध्ये दाखवलेली आहेत सगळी कंस. आणि त्यावरती ह्याची पडानी म्हणजे जे ज्वारीचे झाड असतं त्यालाच जी काठी असते मोठी त्याला चिपड म्हणतात, दांडका असतं ते. तर त्यांनीच हाणायचं, कारण की सगळा हुरडा पडत नाही असं ते चोळल्यामुळं.
तर हे असं चौघ जणांनी पकडायला लागतं आणि तो हुरडा असा बडवायचा, म्हणजे त्याचा जो राहिलेला हुरडा आहे त्या त्याच्या कणसामध्ये तो सगळा पडतो आणि तो आपण खाऊ शकतो. त्यामुळं हे असं बडवायला लागतं, त्याला भरपूर वेळ लागतो आणि तो पण हुरडा एकदम चांगला लागतो. आपण तव्यावरती परत गरम पण करून खाऊ शकतो किंवा असं पण नॉर्मल खाऊ शकतो. आणि हा तुम्ही पाकडायचा हुरडा, कारण की सगळं पडतं ते आणि हे उडतं ते बघा सगळं तुम्ही ज्वारीच्या त्या कणसाचं ते उडतं ते कुस म्हणतात त्याला, तर ते डोळ्यात वगैरे जाते, त्यामुळे थोडंसं सावधान. साईडला आता हे बघा 10-15 मिनटं बडवून झाल्यानंतर हे सगळे कणसातून असा हुरडा निघालेला आहे बाहेर. आता ह्याला आपण थोडंसं साईडला करून घेऊया बोंडांना. ते बोंड साईडला केली आपलं हुरडा बघा तुम्हाला दिसेल पुढं. हे बघा असं सगळं साईडला करून घ्यायचं, बोंड आहे ते, आणि हुरडा त्या सगळ्या बोंडांमधून सगळं पडलेलं आहे खाली. आणि मागाशी जेवढं म्हणजे हाताने चोळून होत नाही तेवढं हे असं बडवल्यानंतर हुरडा सगळा निघतो त्यातून. आणि हा पण हुरडा खायला बेस्ट लागतो, फक्त थोडासा गरम राहत नाही हा, पण टेस्ट एकदम सेम असते त्याची आणि ह्याची. तर हे बघा हुरडा मगाशी किती होता आणि आता किती झालं आहे बघू शकता तुम्ही. कारण चोळताना कसं जरा तो गरम असतो, त्यामुळं चोळा येत नाही तो. आता हे बडवल्यानंतर खायला खूप जास्त झाला आता. नाही एकच मिनिट. पेलू जेवल्यावर खायचं असेल तर पाकडा, नाही तर राहू दे मग. नाही का बस मग. आणि हुरडा क्वालिटी कशी वाटली ते भाई कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.